काहीच तुम्हाला आहे ना, आता मी आपले सिलेंडर दाखवतो कालचे नाही का. काल आपण जे काही सिलेंडर आहे ना गॅब्रियल मधून आणलेले होते ना ते सिलेंडर दाखव. हे बघा काहीच डायरेक्ट नवरीवानी नवीन झालेले आहे नाही का. फुल पेंटिंग वगैरे, त्यानंतर बॉडी स्टिकर वगैरे सगळं काही लावून टाकलेलं आहे आपण नाही का. तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आपण सकाळी सकाळी कुठं आलो होतो माहिती का, डायरेक्ट स्टेशनला. हे बघा दिसतंय का ना, देवळाली कॅम्प स्टेशन. हे स्टेशन आहे नाही का ॲक्च्युली. इथं यायचं कारण काय होतं माहिती गाईज, आपल्याला आपलं दर्शन भाऊ जो होणार होता ना तो काल आलेला होता आपल्याकडं. तर आपण त्याला सोडायला आलो होतो इथं. आत्ता जस्ट नाव नाही का, म्हणजे आता त्याला सोडला गाईज. आणि आता आपण चाललेलो आहे सरांच्या घरी. कारण आपल्याला जे काही फायर एक्सटिंग्विशर आणले होते आपण गॅब्रिएलचे पेंटिंगसाठी, त्यानंतर आपण रिफिलिंग वगैरे पण करायची होती, ते सगळं काही करून झालेलं आहे. तर आता सरांकडून बिल घेऊ आणि डायरेक्टली त्याची डिलिव्हरी करून त्यानंतर आपल्याला 5 फायर एक्सटिंग्विशरची नवीन रिक्वायरमेंट होती, त्याची पण डिलिव्हरी करायची आहे. आणि त्यानंतर अजून काय होतं अजून काय होतं हां, दिंडोरी रोडला आपल्याला जायचं आहे. तिथं काही हॉस्पिटल आहे, तर हॉस्पिटलचे पण फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगला घ्यायचे आपल्याला. तर चला गाईज निघू आता. सरांचे पण फोन येते कारण दुसऱ्या मोबाईलवर. गाईज आपली बसंती पंचर झाली आहे बघा, दिसली काही खरं नाही. सकाळी सकाळी काम लागून गेलेलं आहे आपण. इथं पंचर काढायला आलोय आपण आता. काहीच एकतर आहे ना कामं खूप सारे आज. आणि त्याच्यात विषय असा झालेला आहे का तुमच्या भावाचा जो पाय एवढा खतरनाक दुखतोय ना, प्रमाणाच्या बाहेर नाही का. आतापर्यंत 2-1 लाख रुपये घालून बसेले मी पायासाठी, पण काय माझा पाय काही नीट होऊन राहिलं. लोकांच्या डोक्यात पाणी होतं, माझ्या गुडघ्यात पाणी झालं. ॲक्च्युली मला एक डॉक्टर बोलला होता का जास्त करून हे प्रॉब्लेम आहे ना म्हणे, ज्यांनी लसीकरण घेतलेले आहे ना कोरोनाचे, तिन्ही पण लस त्यांना होतोय नाही का. आणि असं मी एकटाच नाही, खूप जण आहे असे. 25% लोकांना हाच प्रॉब्लेम आलेला आहे लसीकरण. जाऊ द्या गाईज, जाऊ आता. ठाकूरला सांगितलं आहे का, म्हटलं जोडीला चाल बाबा, पाहिले दुखतोय कारण माझं नाही. म्हणे ठीक आहे येतो म्हणे. तुम्ही एक तुमचं तेवढं काम करून ये, मग बाकीच्या कामांना तुम्हाला 1-1.5 तास आहे नाही का. म्हटलं ठीक आहे चालेल. काहीच आत्ताशी काम झालेलं आहे आपलं गॅब्रिएलचं. आणि पाय अजून दुखायला लागल्या कारण 16 सिलेंडर होते आणि ते काही एका ठिकाणावरचे नव्हते, सगळीकडे वेगवेगळ्या लोकेशनला होते नाही का. पाय अजून दुखायला लागल्या माझं. तरी सरांनी आपल्याला एक हेल्पर दिला होता, त्याच्यामुळं बरीचशी मदत होऊन गेली भाऊसोबत नाही का. भाऊनी मदत केली त्याच्यावर. तर चला गाईज आता जायचं आपल्याला विजय ठाकूरकडं. विजय ठाकूर आपल्याला भेटणार आहे. मग त्यांचे काय काम आहे स्टार फायरचे ते. काहीच ठाकूर काय मानावं घेत नाही लवकर यायचं, कारण त्याला फोन केला होता. म्हटलं जाऊ द्या आता ते येतील जेव्हा यायचे तेव्हा आपण जेवण वगैरे करून घेऊ नाही का. आता हायवेच्या कडेला थांबलेलं आहे इकडं. हे बघा हा हायवे मुंबई आग्रा हायवे नाही का. जेवायला काय माहिती का, आज वांग्याची भाजी आहे, उसके बाद चपाती आहे. गाईज चला आता जेवण करून घेऊ मस्त दणकेवर पद्धतशीर. गाईज फायनली आपण आलेलो आता एका हॉटेलला आलेलो आहे. हे बघा हे हॉटेल आहे. आणि हे विजय ठाकूरने आपला जो घरी जायचा टाईम असतो त्या टायमाला काम चालू केले, म्हणजे 5:30 वाजता. आणि आता इथं फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी देऊन हँगिंग पण करायची आणि त्यानंतर आपल्याला गोडाऊनला जाऊन परत नवीन सिलेंडर आणायचे असतो माणूस. आणि हे सिलेंडर तर लावून घेऊ चला पटकन. काहीच गाडीत बघा किती मटेरियल लोड केलं आपण. हे बघा दिसलं का, एवढे सारे बॉक्स लोड केलेले आता. आणि आता इथून जायचं आपल्याला गोडाऊनला. गोडाऊनवरून नवीन सिलेंडर घ्यायचे 7 आणि त्यानंतर परत यायचं नाशिकला डिलिव्हरी करण्यासाठी. रात्रीचे 10 वाजले आणि आत्ताशी आपलं काम झालेलं आहे. त्याच्यात विजय ठाकूरची जी गाडीची चावी होती ती राहिली होती आपल्या साहेबांच्या घरीच. तर नशीब त्याचं चांगलं होतं का आपली जी स्प्लेंडरची चावी ती चावी त्याला लागून गेली आणि त्याची गाडी चालू झाली नाही का. नाही तर म्हटलं धन्य, आता इथं 2-3 तास जात आहे नाही का म्हटलं आपले.
पिन काढा, हे काढा, ते काढा, काही खरं नाही. तर चला गाईस, आता जातो घरी. आणि आजचा आपला जो काही टार्गेट होता तो सर्व पूर्ण झालेला आहे. आणि व्यवस्थित सगळं काम वगैरे झालं आहे नाही का आपलं, म्हणजे जे काही काम होतं ना रिफिलिंगचं वगैरे, त्यानंतर मेंटेनन्स, त्यानंतर नवीन फायर एक्सटिंग्विशर पण द्यायचे होते. आणि काही कंपनीचे आपण रिफिलिंगसाठी आणले होते ते पण द्यायचे होते नाही का. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल गाईज. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.